नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला पाहायचं आहे 4 टक्स ब्लाउज ची पूर्ण स्टिचिंग पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला टक्स घेण्यासाठी काही अडचणी येत असतील किंवा त्याचं पाइपिंग बनवण्यासाठी अडचणी येत असतील, फिनिशिंग मध्ये परफेक्ट टक्स कसे घ्यायचे आहेत, किती इंचाचे घ्यायचे आहेत, किती शिलाई घ्यायची आहे टक्सला, हे सर्व जी काही आहे ती तुम्हाला 4 टक्स ब्लाउजची आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। कटिंगचा व्हिडिओ पूर्ण डायरेक्ट कपड्यावर पाहिलेला आहे। आज आपल्याला पाहायचं आहे स्टिचिंग पूर्ण पाहिजे आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचा सपोर्ट असाच आणखीन राहू द्या, जेणेकरून तुमच्यासाठी वेळात वेळ काढून माझ्याकडे खूप कामे असतात, कस्टमरचे ब्लाउज द्यायचे असतात किंवा पेपर कटिंगच्या जी काही ऑर्डर येतात, रेडीमेड पेपर कटिंग जी काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या जी काही ऑर्डर येत असतात त्याची कामे असतात। पॅकिंग करायचं, कटिंग ऑर्डर काय काय आलेले आहे हे चेक करायचं, त्याच्यातूनही किंवा लगन सराई झालेली आहे आता चालू, तर त्याच्यातूनही वेळ तुम्हाला माहितीच आहे की 1-2 दिवसाला मी व्हिडिओ टाकत आहे। तर त्याचं कारण हेच आहे की मला टाइम कसलाच भेटत नाही, तरी पण तुमच्यासाठी, माझ्या मैत्रिणींसाठी की त्यांना जी काही अडचण आहे तर ती अडचण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचली पाहिजे। आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त कमेंटद्वारे विचारू शकतात। तरी पण आपले 1-2 दिवसाला व्हिडिओ येत आहेत, नक्की पहा। सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असतं, त्यासाठी सबस्क्राइब करून ऑल करायचं आहे। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। नक्की तुमचा सपोर्ट राहू द्या असाच, तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी प्रत्येक वेळेस आणखीन आपल्याला नवनवीन तुमचे जी काही सोप्यात सोप्या पद्धती आहेत ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी तुमचा नक्की सपोर्ट राहू द्या। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात आपण हे काय केलेलं आहे, हे कटिंग करून जी काही आपण कटिंग केलेलं आहे हा ब्लाउज, तर हे घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपण या पट्ट्या 1-1 इंचाच्या किंवा पाठीचा भाग असेल, क्रॉस पट्टी असेल किंवा याच्या आपण क्रॉस पट्ट्या ज्या आहेत ती 4 काढलेल्या आहेत। त्यानंतर आपण हा पुढचा पार्ट घेतलेला आहे, याचे टक्सही आपण घेतलेले आहेत, म्हणजे आखून घेतलेला आहे, पाठीचा पार्ट घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पाठीचा पार्ट आहे याचा आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे। तर ही आपण अगोदर गळ्याची कट करून घेणार आहेत, जेणेकरून आपल्याला हा मागलचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित असा कटिंग झाला पाहिजे। तर या पद्धतीने मी हा गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि शोल्डरच्या साईडने आपण थोडंसं कट करून घेतलेलं आहे, कारण आपण कटिंग मध्ये पण क्रॉस मध्ये कट केलेलंच होतं 1/2 इंचावर, पण थोडंसं आणखीन फिनिशिंग साठी मी कट करून घेतलेला आहे। आता मध्यभागी सेंटर काढलेला आहे आणि आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे। अर्धा इंचाचा जो काही आपण स्टिचिंग सुरू करता तिथं अर्धा इंच आणि त्याच्यानंतर उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंच। तर अशा पद्धतीने मी ही 4.5 इंचाचा टक्स जो आहे तो घेत आहे। त्यानंतर आपण या पद्धतीने आपण याला काय केलेलं आहे, स्टार्टिंगला लॉक केलेलं आहे, शेवटला लॉक करून शिलाई सोडलेली आहे। तर पाहू शकतात या पद्धतीने आपण इकडचाही टक्स घेणार आहेत आणि याला आपण डबल टिप मारून घेणार आहेत। तर दुसराही मी टक्स त्याच पद्धतीने घेणार आहे। तर झालेले आहेत। आता आपल्याला कमरपट्टी जी आहे ती या पद्धतीने लावून घ्यायची, जेणेकरून आपण एक्स्ट्राचे 2-2 इंचाच्या जी काही पट्ट्या आहेत ती काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला याला लावून घ्यायचं आहे। अगोदर मी या पट्ट्या जॉईंट करून घेतल्या, त्यानंतर आपल्याला ही पट्टी सवाशी जी बाजू असते त्या साईडनं लावून घ्यायची आहे। तर ही झालेली आहे। त्यानंतर आपल्याला याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे, ज्या साईडने पट्टी आहे त्या साईडने। तर अशा पद्धतीने मी दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे। त्यानंतर कारण रेग्युलर आपण याला ही करून घेऊ शकतात, अशा पद्धतीने एक साईडने मी फोल्ड करून घेत आहे आणि आपल्याला हात शिलाई करायची आहे त्यासाठी आपण ही फोल्डिंग करून घेत आहेत। तर आपण याला पूर्ण पट्टी जी आहे ती, कारण ही थोडक्यात तुम्हाला सांगितलं का आहे, तर आपण याच्या अगोदर भरपूर वेळेस कमरपट्टी कशी जॉईन करायची आहे ते पाहिलेलं आहे। आता आपण मेन 4 टक्सचे पुढचे जे भाग आहेत ती टक्स कसे घ्यायचे आहेत ते मी इथं दाखवणार आहे। अगोदर आपण हे जे काही आखून घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला हा दुसरा पार्ट ठेवायचा आहे आणि कॉपी करून घ्यायचा आहे। या पद्धतीने कॉपी करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला
हे टक्स जे आहेत ती सेम अंतरावर झाले पाहिजेत. आता आपल्याला एक साईडचं तुम्हाला टक्स घेऊन दाखवणार आहे. तर याला शिलाई किती घ्यायची आहे, तर दोन्ही साईडची शिलाई मिळून आपला 1/2 इंच कपडा गेला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला अगदी छोटीशी नाजूकमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तसंच आपल्याला हा जो पाठीमागलचा साईड पीसचा टक्स आहे त्याला पण आपण त्याच पद्धतीने घेणार आहेत. मोंड्यातला जो आहे तो पण आपण त्याच पद्धतीने घेणार आहेत. फक्त आपल्याला खालच्या साईडचा जो आहे तो अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने याचा पप्स जो आहे तो आलेला आहे. आता आपण याला क्रॉसपट्टी जी आहे ती लावून घेणार आहेत. तर 2 क्रॉसपट्टे घेतलेले आहेत. 2 या साईडने लावायचे आहेत, 2 आपल्याला दुसऱ्या पार्ट जो आहे त्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. अगोदर आपण या पद्धतीने क्रॉसपट्टी तर सगळ्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीने लावायची आहे. गोल भाग जो असतो तो आपण काजी बटन पट्टी ज्या साईडने लावतात त्या साईडने लावून घ्यायचा आहे. हा पूर्ण कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला हा 2 पार्टला शिलाई मारून घ्यायची आहे. अगोदर आपण 3 पार्टला घेतली, त्यानंतर 2 पार्टला घेतलेले आहे. आता आपण हे पूर्ण बाहेर साईडला काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपली फिनिशिंग दिसणार आहे. आता हा दुसरा जो आहे त्याचं पण तयार करून घेत आहे, जेणेकरून आपले दोन्हीही पार्ट पुढचे जे आहेत ती तयार झाले पाहिजेत. सेम त्याच पद्धतीने याला टक्स घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण यालाही सेम त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ती लावून घेणार आहेत. तुम्ही याला योगपट्टीही म्हणत असताल आणि कोणी याला क्रॉसपट्टीही म्हणत असतील. तर अशा पद्धतीने हे लावून घेत आहे. तर पाहू शकतात हे झालेलं आहे. आता आपण हे बाहेर साईडला काढून घेणार आहेत. सेम त्याच पद्धतीने झालेलं आहे. आता आपण जी काही आपली हुक लूक पट्टी आहे ती मी इथे लावून घेणार आहे. एक साईडची पट्टी मी काट असलेली घेतलेली आहे. तर ती आपल्याला हुक लावण्याच्या साईडने सव्वाशी जी बाजू असती त्या साईडने अगोदर लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई झालेली आहे. आता ही पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि एकदम कडल आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची अर्धा इंचावर टिप मारून घ्यायची आहे. तर हे पाच झालेलं आहे. आता आपल्याला दुसरी घ्यायची आहे. डबल पट्टी घेतलेली आहे, जी की आपला गळ्याचे भाग जो निघालेला असतो तोच पट्टीला मी वापरत असते. तर हे पहा अशा पद्धतीने आता ही बाजू उलट ठेवायची आहे आणि सेम खालच्या साईडने थोडीशी दुमडवून घ्यायची आहे आणि अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर पाहू शकतात या पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने खालच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा सोडायचा आहे आणि अगदी मधोमध आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही शिलाई जी आहे ती ज्यावेळेस आपण घरे बनवतात त्यावेळेस आपल्याला घरं बनवण्यासाठी सोपं होईल त्यासाठी. तर आता ही दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवलेले आहेत. याला चेक करायचं आहे आपल्याला. गळ्याचा जो आकार आहे तो गोल गरगरीत आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे चेक करून अगदी थोडासा मी सेप आकार देत आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असा. तर हे झालेलं आहे. आता जो मापाचा ब्लाऊज आहे ते आपल्याला घ्यायचा आहे. त्याने आपल्याला ही पट्टी चेक करायची आहे. त्यानंतर गळाही चेक करायचा आहे. तर या पद्धतीने गळाही परफेक्ट झालेला आहे. अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी लागत असतं. त्यानंतर पाठीचा पार्ट घेतलेला आहे. पाठीचा भाग जो आहे तो सव्वासा ठेवायचा आहे आणि पुढचे पार्ट उलट बाजूकडून ठेवायचे आहे. शोल्डर जॉईंट करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने शोल्डर कधीही तुम्ही कुठलंही ब्लाऊज असो त्या साईडने जॉईंट करायचं आहे. शोल्डरच्या साईडने मोंड्याच्या साईडने शोल्डर कधीच जॉईंट करायचं नाहीये. आता याला मी डबल टिप मारून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे जी 1-1 इंचाच्या जी काही गळ्याच्या पट्ट्या आहेत ती जॉईंट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. तर पाहू शकतात या पद्धतीने मी हे जॉईंट करून घेत आहे. तर आपले हे झालेलं आहे. थोडंसं इथं व्यवस्थित कमी जास्त झालेलं असेल तर तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे.
तर हे झालेलं आहे. आता थोडंसं मी कट करून हे डबल फोल्ड केलेले आहे आणि ज्या साईडने आपण हुक केला होता त्या साईडपासून आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे. जसा आकार आहे आपला त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे. इथे शिलाई लॉक करायची आहे अगोदर आणि गळ्याचा जसा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला सर्व साईडने 1/2 इंचाची शिलाई घ्यायची आहे. आता इथे शोल्डर पाशी एक काळजी घ्यायची आहे. तुम्हाला शोल्डर पुढच्या साईडने ठेवायचा आहे आणि नंतरच तो भाग जॉईंट करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने पूर्ण पट्टी जी आहे ती मी जॉईंट करून घेत आहे. तर झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जी एक्स्ट्राचे जी कपडे आहेत ती आपल्याला कट करून टाकायचे आहे, जेणेकरून आपला पायपिंग जी आहे ती खूप सुंदर अशी आली पाहिजे. त्यासाठी इथं एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला. तर ही एक्स्ट्राचे कपडे जे असतात कमी जास्त झालेले ते आपल्याला कट करून टाकायचे असतात. आणि जो गोल राऊंड आहे पुढचा गळ्याचा असो किंवा पाठीमागलचा असो तर तिथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. याने काय होतं की आपला पायपिंग जो आहे ती खूप सुंदर अशी पलटल्या जाते त्यासाठी आणि उलट होणार नाही. तर ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आता आपण इथे लगेच पायपिंग तयार करून घेणार आहेत. खूप नाजूकमध्ये आणि रेडीमेड पायपिंग जशी असते त्याच पद्धतीने या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली ना तुमचं ब्लाऊज खूप सुंदर असा तुम्हाला नवीन अगदी शिकत असताल तर तुम्ही नक्की या पद्धतीने पायपिंग बनवून घ्या. याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर अशा रीतीने मी ही सर्व पायपिंग जी आहे ती तयार करून घेत आहे. तर झालेली आहे. आता मी काय करत असते की पायपिंग झाल्याच्या नंतर ज्या साईडने आपण हुकांची घरे बनवतात ती साईड मी लगेच घरे जी आहे ती धागा न तोडता मी लगेच तयार करून घेत असते. मार्किंग करून घेतलेलं आहे आणि लगेच तिथले आपले हुकांची घरे जे असतात ती बनवून घेतलेले आहेत. तुम्ही त्याला आईही म्हणू शकत असताल. तर पाहू शकतात झालेलं आहे. आता राहिलेलं आहे आपली बाहीची. पाहू शकतात पायपिंग किती सुंदर असे आलेले आहे. तर सर्व साईडने तुम्हाला पायपिंग सेम दिसणार आहे. आता राहिलेले आहे आपली बाही जॉईंट करणं. कारण आपल्याला बाही जॉईंट करण्याच्या अगोदर तुम्हाला जो साईडचा जो भाग असतो तो व्यवस्थित चेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाहीचं सेंटर काढायचं आहे. तर बाही जॉईंट करायची कशी आहे त्याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. आता हा आपण कट मारलेला जो असतो तर तो कट आपल्याला परफेक्ट शोल्डरवर घ्यायचा आहे आणि अगोदर हाताच्या साहाय्याने आपल्याला ही बाही जॉईंट करून घ्यायची आहे आणि अर्धा इंचावर कंपल्सरी आपल्याला शिलाई घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही बाही जी आहे ती जॉईंट करून घेत आहे. व्यवस्थित सावकाश आपल्याला ओढायची नाहीये. जसा आकार आहे त्याच पद्धतीने ही जॉईंट करून घ्यायची आहे. म्हणजे तुमची बाहीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. दोन्ही साईडने परफेक्ट आपलं तेवढंच अंतर राहिलेलं आहे. आता मी याला डबल टिप मारून घेत आहे. तर डबल टिप झालेली आहे. आता पुढचा आपण काय करणार आहेत, हातशिलाईसाठी अगदी 1/2 इंचाची पट्टी मी फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर 1 इंचाची पट्टी आपल्याला मोठा धागा करायचा आहे 4 किंवा 5 नंबरवर आणि आपल्याला इथं मोठी टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण तुरपाई करताना त्यावेळेस आपल्याला उकलायला सोपं जाईल त्यासाठी. आता मी ही सव्वासं ब्लाऊज केलेला आहे. सुलट म्हणतात कोणी किंवा सव्वासंही म्हणतात. तर त्या साईडने मी टिप मारून घेत आहे. एकदम कडेला घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर पाहू शकतात झालेली आहे. आता एक्स्ट्राचंही कट करायचं आहे. आता उलट बाजू करायची आहे आणि अगदी आपल्याला कडेला एक टिप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली कडेला ही टिप झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे. ब्लाऊजवरून आपल्याला फायनल फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मार्किंग करून आपण हे सेंटर काढलेलं आहे बघा. बाहीचं सेंटर काढलंय तिथून आपण
क्रॉसमध्ये गोल आकारात शिलाई घेतलेली आहे. ती कशासाठी घेतलेली आहे तर आपली बाहीची जी फिटिंग आहे ना ती खूप साऱ्या महिलांना ही ट्रिक्स माहिती नाहीये की ती बाहीची फिटिंग आपली परफेक्ट आली पाहिजे. त्यासाठी मी इथं क्रॉसमध्ये थोडंसं बाहीमध्ये घेतलेलं आहे. आता हे झालेलं आहे पाहू शकतात. एक्स्ट्राच्या मला इथं 2 शिलाई मारायच्या आहेत याच्यामध्ये आणि दुसरी साईड तयार करून घेतलेली आहे. कारण एक साईडची तुम्हाला फिटिंग दाखवलेली आहे. परफेक्ट आपली ही ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. अशा रीतीने आपण हा पूर्ण 4 टक्स ब्लाऊज जो आहे तो स्टिच केलेला आहे. पाहू शकतात मैत्रिणींनो, फिनिशिंग वगैरे खूप सुंदर असे आलेले आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तरी ट्राय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे पूर्ण 4 टक्स ब्लाऊजची तुम्ही स्टिचिंग पाहिलेले, कशा पद्धतीने मी स्टिच करत असते, तुमच्याकडून काय चुका होत असतील, टक्सचं जी काही शिलाई आहे ती किती इंचावर घ्यायची आहे, काय करायचं आहे, हे सर्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. किंवा प्रत्येक प्रश्नावर मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहे. तर ती व्हिडिओ पाहिले नसतील, उषा फॅशन डिझाइन या चॅनलला सर्च करा. तुम्हाला सर्व काही तुमचे प्रश्न आहेत. कटोरी कमी पडते, मोंड्यामधली फिटिंग व्यवस्थित येत नाही, बाही कमी पडते किंवा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, ही सर्व काही तुमचे टक्स पॉइंट बरोबर येत नाही, हे सर्व प्रश्न तुमचे मी सॉल्व केलेले आहेत. व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहेत. सर्व व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील. फक्त उषा फॅशन डिझाइन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सर्व एकाखाली एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मी जितकं काही मला नॉलेज आहे किंवा माझ्या पद्धतीने जी काही मी कटिंग स्टिचिंग करत असते ती तुमच्यासोबत मी शेअर करत असते. याच्यामध्ये काही चुकीचं नाही, परफेक्टच आहे. फक्त तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. अशी कटिंग स्टिचिंग तुम्हाला आजपर्यंत कोणी एवढी व्यवस्थित सांगितलेली नसन, तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ते समजत असन. कारण मला आजपर्यंत कमेंट खूप छान, त्यांचे प्रश्न सॉल्व झालेले आहेत. तर या पद्धतीने मला व्हिडिओ टाकायला कसलाच टाइम भेटत नाही. अगोदर तुम्ही पाहिले असतील की शॉर्ट व्हिडिओ टाकत होते, पोस्टिंग करत होते, ब्लाऊज शिवलेले कस्टमरने ऑर्डर घेतलेले आहेत त्यांचे फोटो मी सेंड करत. मला ती सेंड करायला किंवा अपलोड करायला सुद्धा टाइम भेटत नाही, व्हिडिओ शूट करायला सुद्धा टाइम भेटत नाही. एवढं कामाचा लोड आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि तुमच्यासाठी मी नेहमी तुमचं जे काही प्रश्न आहे त्याच्यावर मी उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून देत जाईन. चला बाय, काळजी घ्या, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.